चालतो जरा. ओनमच्या एक्साइटमेंट मध्ये झोप नाही लागली मला. ज्याला खायचे त्याने या ऑफिसचा ऍड्रेस पाठवला. काही ब्लॉग चालू आहे. त्या माणसाला समजत नाही की ट्रेडिशनल सारखंच आहे. मधले कपडे आहेत पार. प्रॉपर ट्रेडिशनल जो कुर्ता आहे. कोरेगावमधून एक मुलगा आला आज खास क्या है? खास क्या मेरे खुद ही मालूम नहीं है तो क्या खास बताएंगे. आपके आँख में बाल है. वो आपके खाने में रहता है वो अलग है. वो मेरा खाना नहीं है. फर्स्ट टाइम माझा पण सेकंड टाइम. आता थोडा पाऊस आला होता तर आम्ही जरा एक साईडला उभे होतो. थोडा पाऊस आला होता मग घोडा लागला होता. कारण लोढा पण ब्लॉग मध्ये काही अपशब्द आले असतील तर सॉरी. तर मित्रांनो, तर मी आता रेडी वगैरे होतोय. तर मी आज सकाळी मी 8 वाजता उठलो कारण मला तयारी वगैरे करायची होती. आणि आता प्रॉब्लेम असा झाला आहे की मी आता शर्ट आणि जीन्स घातलं हे बघा. कारण प्रॉब्लेम असा आहे की आता जर मला इथून वर्सोवापर्यंत जायचं आहे तर मला इथून ॲक्वा पकडायचं, नंतर तिकडे जाऊन ब्ल्यू लाईन पकडायची. आणि ब्ल्यू लाईनमध्ये इतकी गर्दी असते की भाई मला उभं राहायला जाणार नाही. मग तिथे मी स्वतःला सांभाळू की माझी लुंगी सांभाळू. कारण मी प्लॅन केलं होतं की मी लुंगी घालेन आणि ऑफिसला जाईन. बट आता तेच आहे की मी नाही जाऊ शकत लुंगी घालून. कसं जाणार भाई तिकडे एवढ्या गर्दीमध्ये लुंगी सुटली वा. तर त्यामुळे मी प्लॅन केला आहे की मी आता शर्ट आणि पॅन्ट घालून जाणार आहे. जर मला ऑफिसमध्ये चान्स भेटला तर मी गपचूप लुंगी घालणार आणि जाणार आहे ओणम सेलिब्रेट करायला. बट जर मला चान्स नाही भेटला लुंगी घालायचा तर मग मी सदरा घालणार आहे. तर मी सदरा पण माझ्या बॅकअप सारखं ठेवला आहे. हा बघा, मी सदरा पण ठेवला आहे आणि लुंगी पण ठेवलेला आहे. जी मला बेस्ट पडेल, ज्याच्यावर मी बेस्टपणे घालू शकेन कपडे वगैरे, तर मग मी ते घालणार आहे. आणि आता मी तयारी वगैरे करतो, थोडा नाश्ता वगैरे करतो आणि मग निघूया ऑफिसमध्ये ओणम सेलिब्रेट करायला. आता आम्ही निघालो घरातून ऑफिसला ओणम सेलिब्रेट करण्यासाठी. तर हे माणसं दरप्रमाणे लेट आले आहेत आज पण. आता वाजले किती आपले 10:30 वाजलेत आणि आज सुद्धा लेट आले. आता आम्हाला ऑफिसला आम्ही तर पोहोचलो. आता आम्हाला निघायला पण लेट होतो. चालतो जरा. ओनमच्या एक्साइटमेंट मध्ये झोप नाही लागली मला. हा तुझा पहिला ओणम आहे ना? पहिला ओनम ऑफिसचा माझा. गेल्या कुर्ता बिर्ता घालून रेडी आलो. हे जे झालेले आहे त्यांची बघायला लखरे असतात. इकडे जाऊन घालणार, इकडे जाऊन घालणार. कसे नवीन स्टुडंट्स कसे एक्साइटेड असतात. पहिला गर्दीमध्ये दाखवतो की कशी गर्दी असते वर. तेव्हा आम्ही हुशार आहे ना, जीन्स घातले खाली, धोतर बॅगेत आहे. त्याचं जेव्हा आता गर्दीमध्ये कळेल एंट्री कुर्ता तसा टाईट आहे, किती गर्दी असते. फाटला नाही पाहिजे. माझी पण फाटेल कारण वरचं एक्स्ट्रा नाही आणलंय मी. नाही आपल्याकडे हा एक्स्ट्रा आहे. आपल्याकडे सदरा आहे पण एक्स्ट्रा आहे. आणि शर्ट तर मी ऑफिस म्हणजे आमचं दुसरं घर आहे. सदरे, कपडे, चपला सगळं असतं आमच्याकडे. तर आता आम्हाला भेटली आहे जागा. आज जास्त गर्दी नाही. तोंडावर आला आहे कारण जागा नाही आहे. तर आम्ही लांब हात करू नाही शकत आहे. तर आता आम्ही रिक्षा पकडली. आता आम्ही ऑफिसला आलो आहे. आम्हाला जरा रावसाहेब भेटले आहेत. ज्याला खायचे त्याने या ऑफिसचा ऍड्रेस पाठवला. काही ब्लॉग चालू आहे. तर यशने अजून काय धोतर घातला नाही. आपने क्यों नहीं पहना? ट्रेडिशनल किधर है? ओणम के खिलाफ है. अच्छा, अभी हम लोग जस्ट ऑफिस पहुंच गए. अरे नाही, मराठीत बोलतोय ना. सॉरी. तर आता आम्ही ऑफिसमध्ये पोहोचलो आहे. अरे तुला सांगितलं ते कशाला राहू दे. आता आम्ही आलो आहे ऑफिसमध्ये. 11:30 वाजलेत. हे काय घातलंय? ट्रेडिशनल सांगितलंय.
तर या माणसाला समजत नाही की ट्रेडिशनल म्हणजे काय. ट्रेडिशनल सारखंच आहे पण बार मधले कपडे आहेत बार छान त्याच्यात डिझाईन दिसत डान्स आहे. बार मधले कपडे. बघा ट्रेडिशनल तुम्हाला दाखव. प्रॉपर ट्रेडिशनल जो कुर्ता आहे. गोरेगावमधून एक मुलगा आलाय. हा बघा रवी आहे. रवी हा कुर्त्याबद्दल आम्हाला जरा सांग ना, कसा तू गोरेगाववर मागितला? हा ऍक्च्युली चोरी केलाय रे तुझ्या वॉर्डरोब मधून. काढे वेदा त्याचे कपडे काढ, चोरी केला तर ब्लॉगमध्ये काही अपशब्द आले असतील तर सॉरी. बाकी आपण थोड्या वेळानंतर कंटिन्यू करूया. बाकी आपण थोड्या वेळानंतर कंटिन्यू करूया. सुंदर डे आहे, ग्रीनरी आहे सगळीकडे आणि आम्ही आता खाली चालू चाय पियाला. आज खास क्या है? खास क्या मेरे खुद ही मालूम नहीं है तो क्या खास बताऊं. अरे कुछ तो रहेगा ना. आज साउथ इंडियन खाना आ रहा, उसी को खाने का हाँ, और काम करने का. खाने में क्या मैडम है? से पूछिए. मैडम जी आज खास क्या है? आज ओनम साधा है. ओनम साधा मतलब क्या रहता है? आई वुडंट नो. आपको मालूम है? बस बहुत टेस्टी खाना मिलता है और बहुत टेस्टी खाना खा के सब सो जाएंगे. आपकी आंख में बाल है. वो आपके खाने में रहता है वो अलग है. वो मेरा खाना नहीं है. खाने में रहेगा आज नहीं चावल, रहेगा, आज नहीं खीर रहेगा. रहेगा. आज नहीं अरे रहता है ना. मेरे को बताओ कि आज अगर खाने में नहीं रहेगा ना बाल जो, नहीं बाल तो नहीं. ठीक है. खाने में बाल नहीं रहेगा, हाँ बाकी और सब कुछ रहेगा. देखो देखो ये क्या बोले. बाल नहीं रहेगा, बाकी सब कुछ रहेगा. चले वेदांत लवकर आहे. चले संपेल नाहीतर. तर आता झालं आहे काम आणि आय थिंक चालू झालं आहे खाली. तर आता आम्ही खाली जाऊन चालू करणार आहे साध्य. फर्स्ट टाइम माझा पण आहे. सेकंड टाइम ब्लॉग फर्स्ट टाइम. तर आता आम्ही खाल्लंय बट खाताना आम्ही विसरलो की आम्हाला चालू पण करायचं होती शूट. पण आम्ही खायला चालू केली कारण आम्हाला भूक लागलेली. पाऊस पडतोय, थोड्या वेळात चिंब होणार आहेत आम्ही. भाईचा पाऊस खरंच पडतोय रे. जाईल हा पण पाऊस हा थांबला सगळ्यांकडे नाही. बघून मी सांगू शकतो त्याची हालत काय आहे. हम्म. आहे की नाही. तर आता आम्ही कसं थोडासा वॉक करण्यासाठी आलो. त्यासाठी आम्ही जरा आमच्या बाजूला बीच आहे. काय नाही, ब्लॉक करायचा होता म्हणून आम्ही वॉकला आलो. आता थोडा पाऊस आला होता तर आम्ही जरा एक साईडला उभे होतो. थोडा पाऊस आला होता मग घोडा लागला होता. कडे बघून मी सांगू शकतो त्याची हालत काय आहे की नाही. माईक आमचा थोडा वॉटरप्रूफ नाही आहे ना. गरीब पॅकेज नाही वाढवत त्याचे. अरे पॅकेज सही भाई हे नको बोलू. ओनम काल होता ना रे. हा ओनम काल होता बट या लोकांनी आज आम्हाला दिलं जेवायला. आज भरती आहे पाण्याला. तर आमच्या ऑफिसच्या जस्ट बाजूलाच आहे हा वर्सोवा बीच आम्ही जे आलोय. तर तिकडे आहे वर्ली, तिथून आम्ही येतो. आता दिसत नसेल. आणि हा आहे वर्सोवा फोर्ट. हाय वर्सोवा फोर्ट इकडे. आपण ऊनमुळे येत नाही आपण जास्त इथे. तर आता मी अजून असेच ब्लॉग्स आणणार आहेत माझे या पेजवर. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा या व्हिडिओच्या खाली. तर आपण भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.